साधारणतः 10 वर्षापूर्वीची घडलेली ही एक सत्य घटना आहे. ही गोष्ट ऐकून तुमच्या अंगावर काटाच येईल. तर मित्रांनो, आम्ही गावात राहायचो आणि आम्ही गावातली सगळी मुलं लपाछपी खेळायचो. पण आमचे नियम थोडे वेगळे होते. म्हणजे आम्ही सर्व रात्रीचे लपाछपी खेळायचो. आता तुम्ही म्हणतील, रात्री लपाछपी कोण खेळते? पण मित्रांनो, आम्ही हातात टॉर्च घेऊन खेळायचो. ज्याच्यावर राज्य असेल तो टॉर्च घेऊन लपलेल्यांना शोधायचा आणि टॉर्चमध्ये जो दिसेल त्याचं नाव मोठ्याने घ्यायचं. मग त्याच्यावर राज्य यायची. असा काहीसा खेळ आम्ही रोज घरामागे खेळायचो. घरामागे मोठं रान होतं. तेथे जाऊन आम्ही हा खेळ असा काहीसा खेळ आम्ही रोज घरामागे असलेल्या रानात खेळायचो. रानात झाडे झुडपे बरीच असल्याने खेळण्यासाठी सुद्धा मजा यायची. पुढे जंगली भाग असल्यामुळे आम्ही काही तिकडे जात नसत. एकदा असेच नेहमीसारखं आम्ही सर्वजण रात्री जेवून खेळायला रानात गेलो. सर्वजण आपापली टॉर्च सोबत घेऊन आले होते. बघता बघता आमचा लपाछपीचा खेळ सुरू झाला. सर्वजण जाऊन एका ठिकाणी लपून बसले. विजयवर राज्य असल्याने तो टॉर्च घेऊन सर्वांना शोधत होता. मी सुद्धा एका झाडामागे चुपचाप लपलो होतो. अचानक जंगलाच्या दिशेने माझ्याकडे कोणीतरी टॉर्च मारली. मी समजलो की मी पकडला गेलो आहे. पण तिथे जे कोणी उभं होतं ते मोठ्याने माझं नावच घेत नव्हतं. म्हणून मी स्वतःच उठलो आणि म्हणालो, मी आऊट झालो आहे. तरी सुद्धा तो जागेतून हलत नव्हता. तो एकसारखा माझ्याकडे टॉर्च मारून उभा होता. मी त्याच्याकडे टॉर्च मारून बघितलं तर माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. पण तिकडे उभा असलेल्या माणसाला मुंडकच नव्हतं. ते बघून मी आरडाओरडा करत तिकडून बाकीच्यांच्या दिशेला पळ काढली. तिकडे विजयने मला पकडून मोठ्याने माझं नाव घेतलं. ते ऐकून सगळेजण बाहेर आले. मी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगत होतो. पण माझ्यावर राज्य आली आहे म्हणून मी सर्वांना खोटं नाटं सांगतो. कोणीही माझ्यावर विश्वास न ठेवता खेळ सुरू ठेवला. माझा सुद्धा नाईलाज झाला. आपल्याला भास झाला असावा असं काहीसं समजून मी टॉर्च घेऊन सगळ्यांना शोधू लागलो. शोधता शोधता एका मोठ्या झाडामागे मला कोणीतरी लपलेले दिसले. ती आर्या होती. मी मोठ्याने आर्या आऊट असं बोललो, पण ती तिथेच उभी होती. माझ्या मनात थोडी भीती असल्याने मी पुढे न जाता सर्वांना आरडाओरडा करून तिथे बोलवलं. सर्वांना बघून आर्या अचानक जंगलात धावत गेली. सर्वजण तिला हाक मारत होते, पण ती काही थांबेना. ते बघून आम्ही तर घाबरूनच गेलो. सर्वात आधी आर्याच्या घरच्यांना आम्ही बोलवले आणि गावातले बाकी माणसं सुद्धा आर्याला जंगलात शोधू लागले. आर्याच्या पप्पांनी तर पोलिसांना पण बोलवले. खूप शोधून सुद्धा आर्या काही सापडली नाही. 2 दिवसानंतर आर्या मृत अवस्थेत जंगलातच सापडली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं मुंडकं सुद्धा शरीरापासून वेगळं झालेलं होतं.